सोलापूर जिल्हा म्हटलं की मोहिते पाटील घराण्याचं नाव घेतलं जातं, कारण त्यांचा तिथल्या राजकारणावर असलेला प्रभाव. पण ते मोहिते पाटील आज त्यांच्या जिल्ह्यात एकटे पडले आहेत. याला कारण ठरली आहे विधान परिषद निवडणूक. विरोधक आणि स्वतःच्याच पक्षातले नेते सुद्धा त्यांच्या विरोधात गेलेत. नेमकं काय घडतंय सोलापुरात या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं जाणून घेऊयात. राज्यभरात विधान परिषद निवडणुकीत भाजपने निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी स्वतः प्रयत्न केले. मग या उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यानं भाजपला याचा थेट फायदा झाला. असाच प्रयत्न भाजपकडून सोलापुरात सुद्धा केला गेला. पण राष्ट्रवादीच्या मोहिते पाटलांनी मात्र आपले समर्थक वसंतराव देशमुख यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवत भाजपच्या मनसुब्यांना उधळून लावलं. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याचे भाजपचे प्रयत्न फेल गेले. त्यामुळे भाजपकडून आता थेट मोहिते पाटलांना धडा शिकवण्याची भाषा केली जाते. तसंच भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी निवडणूक झाल्यानंतर चौकातल्या सभेतून मोहिते पाटलांना उत्तर देणार असल्याचं म्हटलंय. राजाभाऊ आमदार होत असताना झालेलं मतदान हे माननीय देवेंद्रजींच्या प्रतिमेला शोभेचं असलं पाहिजे. ज्या देवेंद्रजींनी संपलेली कुटुंब उभी करण्याचं काम केलं, त्या कुटुंबानी देवेंद्रजींच्या सोबत केलेली बेईमानी, त्यांनी टाकलेल्या शब्दाला, त्यांनी केलेल्या शब्दाची केलेली अवमानना, याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचं मतदान आपल्या सगळ्यांना करायचंय. आज आपण सगळेजण पाहता नॅशनल बँकेच्या बाबतीत काय शेतकऱ्यांची अवस्था आहे. बँकेमध्ये कोणी उभा पण राहून देत नाही, परंतु ही हक्काची एक आपली कौटुंबिक बँक आहे. त्याच्यामुळे तसा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नये. ज्यांना भरायचे नव्हते त्यांना ह्याचा शॉक बसलेला आहे. आणि मी भाऊने सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर आता देण्याकरता मला मर्यादा आहेत. निकाल लागल्यानंतर मी अकलूजच्या चौकात सभा घेतल्यानंतर याचं उत्तर जरूर देणार. भाजपने मोहिते पाटलांवर थेट हल्ला केला असताना दुसरीकडे स्वकीयांनीही मोहिते पाटलांना एकाकी पाडलाय. खुद्द माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी मोहिते पाटलांवर केसाने गळा कापल्याचा आरोप केलाय. तसंच आपल्याच पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना मदत करणार नसल्याचंही सांगितलंय. केसानं गळा कापला मी तर म्हणतो की अशा पद्धतीनं वागायला ना पाहिजे होतं. आणि ही उमेदवारी हा जीवन जानकरची उमेदवारी असते तर तुम्हाला चित्र वेगळं दिसत असतं. मी म्हणतो निवडून येणं पडणं पराभव हा 2 नंबरची गोष्ट, पण निवडणूक तरी उचलली जाणं आणि तिथपर्यंत पोहोचवणं. वसंतनाना काय म्हणजे कुणी लहान लेकरू सांगेल की बाबा हे निवडणुकीला ते स्वतःच पात्र आहेत का? जो निवडणूक करणार आहे, जो लढणार आहे, निवडणूक काय ही कशी होते, त्याला बिगर व्हिटॅमिनची होते का, तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. आणि मग अशा पद्धतीनं वसंतनानाची उमेदवारी त्या ठिकाणी ठेवणं आणि निवडणूक लागल्यासारखी दाखवणं हे त्या ठिकाणी मला योग्य वाटलं नाही. उमेदवाराबरोबर कोण आहे? आमच्या आता राष्ट्रवादी पवार साहेबांच्या पक्षाचे 4 आमदार आहेत आणि सहकारी बाबासाहेब देशमुख 5 आमदार आहेत. कोणाचं समर्थन आहे? आपल्या मुलाला उमेदवारी न दिल्यानं जानकरांनी असहकाराचा झेंडा फडकवलेला असताना दुसरीकडे मोहिते पाटलांच्याच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या इतर आमदारांनी सुद्धा भाजपला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. भाजपचे राजेंद्र राऊत उमेदवारी अर्ज भरत असताना तिथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नारायण पाटील स्वतः उपस्थित होते. तर आमदार अभिजित पाटील सुद्धा भाजपला पूरक भूमिका घेत असल्याचं बोललं जात आहे. भाजपच्या जयकुमार गोरेंनी सुद्धा नाव न घेता हे सर्व आमदार आपल्याला मदत करू शकतात हे बोलून दाखवलंय. तुम्हाला खरं सांगू, बाबाला जे आपल्यासोबत आहे ते आपल्याला मत देतीलच, पण जे आपल्यासोबत नाही त्यांची इच्छा द्यायची आहे तर आपण जाऊन मागायची गरज. महाविकास आघाडीला स्वपक्षीय आमदारांचीच डोकेदुखी वाढत असताना खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी मात्र हा घरातला विषय आहे, घरातच मिटवणार असल्याचं म्हणत यावर फार बोलणं टाळलंय. सगळ्यांशी चर्चा करून सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. जो घरातला विषय तो आम्ही घरात सोपवू. या मतदारसंघातील 616 मतदार आहेत. 616 मतदारांची जी इच्छा होती ती परिपूर्ण करण्यासाठी आणि माझ्या नेत्याच्या आदेशाप्रमाणे मी वागतोय.
मोहिते पाटील आणि पर्यायानं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख एकटे पडले असताना आमदार राजू खरे आता मदतीला आले आहेत. उत्तमराव जानकरांनी अशी भूमिका घेणं योग्य नसल्याचं आपण त्यांना भेटून सांगितल्याचं खरे म्हणाले. उत्तमराव जानकर यांची भेट घेऊन त्यांना त्यांची जी काय अडचण होती ती मी सगळी ऐकलेली आहे आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडून हे चूक होता कामा नये. सोलापूर जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्यामधून पुरोगामी विचार हा संपता कामा नये. आणि जानकर साहेब, तुम्ही ज्येष्ठ नेते आहात म्हणलं, ज्येष्ठ आमदार आहात पक्षाचे, तुम्ही अशी उघड प्रसारमाध्यमाला भूमिका घेणं हे चुकीचं आहे. घरातला वाद असेल तो आपण घरामध्ये मिटवूया. एकूणच सोलापूरमधील विधान परिषदेची निवडणूक ही आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी न राहता मोहिते पाटील विरुद्ध इतर अशी झाली आहे. अशातच मोहिते पाटलांची साथ त्यांच्याच आमदारांनी सोडल्यानं मोहिते पाटील एकाकी पडले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काय घडतं हे बघावं लागेल. सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर.